आत्ताचं राजकारण हे विचार करण्याच्या पलीकडं घसरलं आहे। प्रत्येकाला पक्षप्रमुख व्हावं वाटतं। पूर्वी एक सदस्य पक्ष सोडून इतर पक्षात जायचा, आता समूहाने पक्ष बदलले जातात। एवढंच नाही तर फुटलेला गट मूळ पक्षावर दावा ठोकत आहे आणि हे त्यांचे दावे हे मान्यही होत आहेत। सत्तेसाठी वाटेल त्या तडजोडी केल्या जात आहेत। राजकारणात नैतिकता शिल्लक राहिलेली नाही। इतक्या स्वस्तात सोडण्याचे हे प्रकरण नाही। सध्याच्या राजकीय अस्थिरतेला पंडित नेहरू, इंदिरा गांधी यांचे सरकारीकरण जेवढं जबाबदार आहे, तेवढंच राजीव गांधी यांनी पक्षांतर बंदीला आळा बसावा म्हणून केलेली घटना दुरुस्ती, तसेच पंतप्रधान मोदी यांचे ध्रुवीकरणाचे राजकारणही जिम्मेदार आहे। राजीव गांधी यांच्या कार्यकालापेक्षा काँग्रेसमध्ये सत्तेचा फायदा घेऊन पोचलेले अनेक पुढारी तयार होत होते। त्यांची आर्थिक आणि राजकीय ताकद निवडून येण्याइतपत वाढली होती। एकट्याने पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात जाण्याचं प्रमाण या काळात वाढलं होतं। कदाचित राजीव गांधी यांना राजकीय परिस्थिती अस्थिर वाटत असावी आणि राजकीय अस्थिरता निर्माण होऊ नये म्हणून राजीव गांधी यांनी पक्षांतर बंदी विधेयक मंजूर करून घेतले आणि त्यातूनही मार्ग काढले जातात। एकट्याऐवजी समूहाने पक्ष सोडले जातात। ज्या आमदार खासदाराला दुसऱ्या पक्षात जायचे त्यांचे सदस्यत्वच रद्द करायची तरतूद असते, तर अशी आत्ताची वेळ आली आहे, ती वेळ आत्ता आलीच नसती।